बहुतेक मला टँक टॉप मिळेल. लेट्स व्हिएतनाममध्ये ना सिल्क खूप फेमस आहे आणि सिल्कचे स्कार्फ, स्टोल्स, शॉल्स असं सगळं मिळतं आणि छान मिळतं. तर तुम्ही व्हिएतनामला आलात ना तर सिल्क नक्की घ्या. आता मी इथून घेते आहे 120 एका ह्याचे आणि इथे पण खूप छान कलेक्शन आहे बघा. हे मगाशी ना मी शॉपमध्ये पाहिलेलं तेव्हा ती म्हणाली की 250 काहीतरी, तर मी तिला थोडं कमी करायला सांगितलं की नो 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 गो 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 असं तिने केलं. तर मी आता इथे चांगला प्राईज आहे सो मी इथून 2 स्कार्फ घेणार आहेत. मला एक हे आवडलं आहे आणि एक हे सिल्कमधलं, असे 2 मी घेणार आहे. आता बघू कितीला देते. 120 बोलली आहे पण मी 100 बोलणार आहे. लेट्स सी आता काय होतं. बट घेतल्यानंतर तुम्हाला पण दाखवते की मी कोणतं घेतलं. असे छान छान स्कार्फ्स आहेत, खूप सुंदर सुंदर. आणि इथे मार्केट आहे पुढे. 3 स्कार्फ्स घेतले, 1, 2 आणि 3. मी वेगवेगळे करून दाखवते. 1, 2 आणि एक मी पाडला आहे खाली. 3 फॉर 300 VND आणि ही बेस्ट प्राईज आहे. इकडे सिल्क खूप फेमस आहे आणि तुम्ही ना जर शॉप्समधून घेतलं तर खूप महाग मिळेल, पण तुम्ही इथून घेतलं ना तुम्हाला बेस्ट प्राईस मिळेल. मी शॉप्समध्ये पण जाऊन आले, ट्रस्ट मी जेव्हा हे विचारलं ना त्यांनी खूप जास्त सांगितले मला, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आता ह्या ताईकडून आपण घेऊ. मुझे देखो कितना अच्छा मिला, मैंने गिफ्ट के लिए लिया. आता ना हिने बर्बरीची फर्स्ट कॉपी घेतली आहे. आता हिने बर्बरीची फर्स्ट कॉपी घेतली आहे आणि हे 2 स्कार्फ घेतले सिल्क. तो वाला स्कार्फ ग्रीन मला एक्सचेंज करून मी हा घेतला आहे. म्हणजे हा बघा, हा वाला, हा थोडा डॅमेज होता इकडे म्हणून तिने मला हा न्यू पीस दिला. हे सेम आहे क्या? टॉप बघते तर ते म्हणतायत की 250. ती बोली की तुला तू किती देणार लास्ट, आणि तिने मला असं स्ट्रेच करून फायनल प्राईस $100 में दिया. एक्चुअली वो भी ज़्यादा है बट मनी आई गेव ऑलरेडी गेव नो. Very stretchable this is. क्या करूँ फर्स्ट ऑफ ऑल. तर आता आम्ही खातोय किंग रोटी. तिकडे किंग रोटी मी तुम्हाला दाखवलेली किंवा सांगितलेलं, तर ही घेऊन आली. हे आता खाऊन बघूया. इट्स ॲक्च्युली गुड, खूप यमी आहे. आणि ह्या फ्लेवरचं नाव आहे, नाम बता, कॉफी चॉकलेट रोटी. कॉफी चॉकलेट रोटी. आता मी अजून एक बाईट खाते. खिलाना मुझे. मी खात होती ना कॅमेराच्या मागून मला म्हणते डोंट ईट. बाकी में खा लूंगी. फर्स्ट में खा लूँ. छान टोपी बघा, इतके छान छान सुंदर सुंदर मिळतात ना. इकडे लोक पण खूप छान आहेत. इकडे ना लोक म्हणजे जेन्युइनली स्वीट पण आहेत आणि काही रूड पण आहेत, पण आम्हाला आत्तापर्यंत जितके भेटले ते सगळे छान छान होते. मी आता मला एक स्लिंग बॅग घ्यायची आहे, सो मी ती स्लिंग बॅग घेणार आणि माझं शॉपिंग डन आहे. और कल लेना है चॉकलेट्स. येस पहुंचो तुम. बघा आता इथे मी आली आहे पण सगळीकडे सेम स्टफ आहे, काही कळत नाही आहे काय घ्या. हां हे बघा इथे आहे स्लिंग बॅग्स, पण तेच ना परत सेम 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 आहे सगळीकडे, काही वेगळं नहीं है. इथे पण ऐसा कुछ देख सकती हूँ मैं फिर भी ना.
ऐसा कुछ. आता मी ना इथे स्लिंग बॅग घ्यायला आले, पण ते इतके महाग 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 बोलतात ना, मला कळतच नाही आहे. आणि काही बॅग्स तर खूप सुंदर आहेत, पण हे लोक प्राईस कमीच करत नाही आहे. आणि मला असं वाटतं की मी अशा बॅग्स खूप घेत आहेत. एक माझ्याकडे बनाना बॅग आहे गेल्या वर्षीची, परत आज मी एक बॅग घेतली आहे. मला असं वाटतं की मला ही जर कोणती तिने जर 100मध्ये दिली तर मी लगेच घेऊन टाकेन. सो आय एम ट्राईंग टू फिगर आउट की मला काय हवं आहे. सो अभि हम लोग तर आता आम्ही खातोय किंग रोटी. तिकडे किंग रोटी मी तुम्हाला दाखवलेली किंवा सांगितलेलं, तर ही घेऊन आली. हे आता खाऊन बघूया. इट्स ॲक्च्युली गुड, खूप यमी आहे. आणि ह्या फ्लेवरचं नाव आहे, नाम बता. कॉफी चॉकलेट रोटी. कॉफी चॉकलेट रोटी. आता मी अजून एक बाईट खाते. खिलाना मुझे. मी खात होती ना, कॅमेराच्या मागून मला म्हणते डोंट ईट. बाकी में खा लूँगी. बस में खा लूँ. आता इथून ना आम्ही घरी चाललेलो, म्हणजे हॉटेलवर चालत चालत मला हे ग्रोसरी मार्ट दिसलं आणि मी तिला विचारलं मला एक बॉडी लोशन दाखवा, तर त्यांनी मला इथे दाखवलं. ह्याचं फ्रेग्रन्स इतकं अमेझिंग आहे, ह्याची खुशबू इतकी अमेझिंग आहे. मी म्हटलं हे मला द्या. हे आहे 85,000. मी आता त्यांना 1 लाख देते, ते मला परत देतील. खूप. मेघा कैसा आहे? बहुत अच्छा था, स्मेल वॉज रियली गुड. आणि मी मेघाला आता हे बघा, हे असे 5,000 असतात आणि असे 10,000 असतात. ॲक्च्युली आपल्याकडची खूप कमी प्राईज आहे ही, पण इथे ह्यांची करन्सी खूप स्वस्त असल्यामुळे इथे एवढ्या लाखामध्ये डील करतात, पण एवढं महाग नाही आहे. थँक्यू. मी जरा जेवायला आलो तर इथेही स्टार्टर्स वगैरे बघतीये. आम्ही संध्याकाळपासून फक्त फिरतोय. ट्रेन स्ट्रीट, मग शॉपिंग स्ट्रीट, आणि आता फायनली आम्ही एका कॅफेमध्ये आलो आहे. खूप सुंदर कॅफे आहे, मी तुम्हाला दाखवते. असं बघा, एकदम छान कोझी वाईब आहे कॅफेला. सिरियस. आणि मेघा मेन्यू बघते. ॲक्च्युली काही गोष्टी मला खूप चांगल्या येतात आणि काही गोष्टी ती चांगल्या करते. म्हणजे शॉपिंगमध्ये तिला सिलेक्शन करण्यासाठी मी मदत केली, आणि फूडमध्ये ती जरा स्मार्ट आहे. तिने खूप रिसर्च केलं, तर ती बघते काय काय डिशेस आहेत. आणि आम्हाला वाटलं, म्हणजे आम्हाला जर मेन्यू आवडला तर आम्ही इथे थांबू. आणि ना आत्ता वाजले आहेत ऑलमोस्ट 11:15. तर आता कॅफेज ऑलमोस्ट बंद झाले आहेत, काही काही कॅफेज ओपन आहेत. तर आम्ही विचार करतो इथे थांबून जाऊ, कारण इथून आता आम्हाला 35 मिनिट्स वॉक करायचं आहे. सो आम्ही मेन्यू फायनल करतो आणि मग मी तुम्हाला दाखवते मी काय ऑर्डर केलं. अभी मैं जो भी देख रही हूँ ये सब मतलब जो अच्छी अच्छी चीज़ है उसमें शायद वो जो चीज़ आपको पसंद नहीं है वो जो ऑयल है, हाँ, वो रहने की चांसेस है. लेकिन यहाँ पर कंट्री साइड फ्रेश स्प्रिंग रोल जो हमारे लिस्ट में था, ठीक है. सो ये एक प्लेट में 4 पीसेस आएगा, तो हम लोग दो तो मैं चॉइस ऑफ चिकन देंगे उनको. चलेगा. तो हम अभी फर्स्ट स्प्रिंग रोल, चिकन स्प्रिंग रोल. अभी हम ये कंट्री साइड फ्रेश स्प्रिंग रोल चॉइस ऑफ मीट चिकन, इसको हम अभी ऑर्डर करेंगे और बाकी का मेन्यू देख के ऑर्डर करेंगे. हाँ, एंड वो लोग क्वांटिटी कितना देंगे हमको पता नहीं. 4 पीस लिखा है ना. हाँ ठीक है, इतना तो खान. ओके. फर्स्ट तर आता आम्ही ऑर्डर केलं आहे फ्रेश. क्या फ्रेश कंट्री साइड स्प्रिंग रोल. नाही, फ्रेश 2 डिशेस आम्ही ऑर्डर केले. तर एक आहे फ्रेश, हां मी इथेच दाखवते, हे बघा. तर एक आहे कंट्री साइड फ्रेश स्प्रिंग रोल चॉईस ऑफ मीट चिकन, आणि इथे आम्ही ऑर्डर केलं आहे राईसमध्ये कंट्री साइड ग्रिल्ड चिकन विथ कोकोनट राईस. आता हे पण आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. आता बघू हे कसं लागतं. पण हां, इकडचं राईस आणि चिकन हे सगळं छान लागतं. फक्त थोडंसं आपल्यापेक्षा वेगळं आहे, कारण आपण खूप मसाले यूज करतो आणि हे लोक मसाले नाही यूज करत. हे खूप ब्लँड फूड खातात एकदम. तर आता ऑर्डर आल्यावर मी तुम्हाला डिश दाखवेन.
तर मी तुम्हाला सांगितलं ना आता मी काय काय ऑर्डर केलं. नावं तर सांगितली. हे बघा, कंट्री साईड कोकोनट राईस. मला वाटलेलं कोकोनट क्रश करून भातामध्ये मिक्स करून देतील, पण हे बघा, हे आपलं शहाळं असतं ना कोकोनट, त्याच्या आतमध्ये भात शिजवलाय. इथे सॅलेड आहे, ग्रीन सॅलेड, केचप, चिकन, आणि हे आहे कंट्री साईड चिकन स्प्रिंग रोल 4 पीसेस. इतकं ते एस्थेटिक दिसतं, इतकं छान आलं आणि त्यांनी सर्व इतकं छान केलंय. तुम्ही प्लेट बघा, हे बघा, प्लेटिंग बघा. आय एम इम्प्रेस्ड. कॅफेचं नाव आहे कंट्री साईड रेस्टॉरंट, व्हिएतनामीज कुझिन. तर तुम्ही कधी इथे आलात ना हनोईमध्ये तर इकडे नक्की या. इकडे असे अनेक कॅफेज आहेत, पण आम्ही जाता जाता आम्हाला हे कॅफे दिसलं आणि आम्ही इथे आलो. अँड आय एम रिअली हॅपी दॅट वी टूक दिस डिसिजन. आणि आता आम्ही जेवून घेतो. ह्याची टेस्ट कशी आहे ते मी तुम्हाला सांगते. हे मी खाऊन बघते. ह्याच्यामध्ये मी डिप केलंय आणि हे ना राईस शीट आहे, त्याच्या आतमध्ये खूप सॅलेड आहे आणि सॅलेडच्या मध्ये चिकन ठेवलंय आणि खूप टेस्टी लागते. इथे ना लोक डीप फ्राईड, शॅलो फ्राईड असं काहीच खात नाही, फक्त स्टीम, बॉईल असं फूड खातात आणि ते फक्त प्रोटीन असलेलं जेवण जेवतात. त्यामुळे इकडचे लोक बारीक आहेत आणि हेल्दी राहतात. आपण कसं डीप फ्राईड, कधी खूप मसालेदार, इथे खूप मसाले पण खात नाहीत, त्यामुळे त्यांचं जेवण असंच असतं. मेघा कैसा लगा? बहुत ही अच्छा है एंड इट इज़ वेरी हेल्दी. वो जो वेजीज है इट इज़ सो फ्रेश एंड अंदर जो चिकन है उसको भी वो लोगों ने फ्राई वैसे नहीं किया. आई थिंक वो लोगों ने बॉइल्ड किया एंड ज़्यादा मसाला कुछ नहीं डाले हैं. एंड ये जो सिर्फ यहाँ पर बाहर थोड़ा सा राइस पे पंक्तिंगली कुछ ऐसा है. अगर हम इसको ऐसे ही नॉर्मल खाते हैं तो आपको ज़्यादा फ्रेश अच्छा लगेगा. थोड़ा सा इस पे अगर आप थोड़ा सा डिप करो करके खाते हैं तो अच्छा लगेगा. ओके, खा के दिखाएगी. देखिए थोड़ा सा डिप करें एंड देन आता आम्ही हे खाऊन बघितलं. चिकन आणि राईस इतके टेस्टी आहेत, म्हणजे इतकं लाईट जेवण आहे इकडचं. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ना, ते फ्राय असं खात नाही, पण हे बघा, हे असं चिकन वगैरे असेल तर थोडंफार फ्राय खातात ते, पण त्यांच्या जेवणामध्ये ऑइल कमी असतं, मसाले कमी असतात, पण फूड खूप छान आहे. म्हणजे काही काही गोष्टी खूप टेस्टी आहेत, काही काही गोष्टी ओके आहेत. मला काही काही गोष्टी नाही आवडल्या. कैसा लगा चिकन अँड राईस? नाईस नो? तर आजचं माझं जेवण असं होतं आणि आजचा दिवस माझा असा होता. आणि आता आम्ही जेवून घेतो, मग आम्ही हॉटेलला निघणार आहोत. आणि आता आमचं जेवण झालेलं आहे. मागे हे कॅफे होतं. थँक्यू, बाय बाय. हे बघा, हे होतं कॅफेचं नाव, कंट्री साईड रेस्टॉरंट. आता आम्ही निघालोय. मी मॅप ऑन करते आणि बघते कुठून जायचंय. आता आम्ही चालत निघालोय टुवर्ड्स द हॉटेल आणि दॅट्स हनोई ट्रेन स्ट्रीट फॉर यू गाईज. आम्ही या बाजूला गेलेलो, इकडे आतमध्ये. ह्या साईडला आम्ही एक्सप्लोअर नाही केलं. आम्हाला वाटलेलं आम्ही येऊन इथे बसू, पण आता वाजलेत ऑलमोस्ट 12:30, त्यामुळे आता तर काय शक्य नाही. पण 2 दिवस आम्ही आहोत हनोईमध्ये. जर पुन्हा वेळ मिळाला तर आम्ही पुन्हा जाऊ. आणि मेन म्हणजे इतकं बरं वाटलं इकडे येऊन, म्हणजे ना काहीतरी वेगळा डिफरंट एक्सपिरियन्स होता. त्यामुळे आता मला अजून एकदा यायचं आहे आणि हीच गोष्ट परत एक्सपिरियन्स करायची आहे, फोन बाजूला ठेवून. कारण काय होतं, जेव्हा आपण पहिल्यांदा जातो तेव्हा फोटोज काढतो, रील्स काढतो, काय काय करत बसतो, पण मला फोन बाजूला ठेवून हे सगळं एक्सपिरियन्स करायचं आहे आणि म्हणून मी परत येणार आहे. येस. हा रस्ता आम्ही एकदम स्ट्रेट जाणार आहोत. फायनली आम्ही हॉटेलला पोचलो आहे. आज इतकी जास्त मजा केली की काही विचारू नका. और हम लोग अभी 35 मिनिट्स चल के आए ना. हाँ, आम्ही 35 मिनिट्स वॉक केले. आता मी माझ्या फोनवर चेक करणार आहे की किती स्टेप्स झाले. तुम्ही चेक करा. हाँ, चेक करूँगी. एंड ये एक हमारे लिए एक एडवेंचर है. पूरी सिटी सो रहा था, सिर्फ हमने जरा ऐसे चल के येस, बट इट वॉज व्हेरी सेफ. हाँ, वेरी सेफ. येस. चलो, आमचा फ्लोअर आलेला आहे. येस, लेट्स गेट इन.
तर आता आजचा हा व्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी. गणपती बाप्पा मोरया.